हॅलो नमस्कार. मी विनोद राठोड. मी पुण्यामधून आलेलो आहे. स्पिती व्हॅली या टूरसाठी फॉक्सेल ग्रुप ह्यांनी जे ॲड बघितली मी यांची फेसबुकला, तिथून मी यांच्याकडे आलो. तिथून आत्ता मी पूर्ण ट्रिप कंप्लीट केली. आत्ता शिमल्यामध्ये आहे. शिमल्यामध्ये फर्स्ट 4 स्टार लेवलच्या हॉटेलमध्ये यांनी स्टे झाला आमचा. आता आज रात्री 9 वाजता आमची चंदीगडवरून फ्लाईट आहे, 9:20च्या आसपास. तर स्पिती व्हॅलीची ही जी कन्सेप्ट त्यांनी केली, जी काय राबवली, प्रॉपर बर्फ जो एवढा मोठ्या प्रमाणात पडला होता. आम्ही सगळे तिथं गेलो. जवळपास आमचा 30 लोकांचा ग्रुप होता. 30 लोकांच्या ग्रुपला प्रॉपर यांनी ऑर्गनाईज केलं, प्रॉपर सगळ्यांची मॅनेजमेंट ठेवलं. आणि एक्सपिरियन्स ड्रायव्हर होते यांच्याकडं. 4x4चे 7 फॉर्च्युनर होते. त्यातून काही वेळ अशी आलेली की एका साईडला दरी, एका साईडला डोंगर आणि पूर्ण पांढरं, पूर्ण बर्फाचंच. त्या बर्फाच्या ह्याच्यातून गाडी स्केट होती, हे करते. पण ते एक्सपिरियन्स ड्रायव्हरमुळं आणि त्यांच्या ते काय भरपूर मोठ्या प्रमाणात तिथं त्यांचे कॉन्टॅक्ट्स, नेटवर्क, प्रत्येक गावात जाईल तिथं त्यांचे नेटवर्क आहेत. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्याचबरोबर 24 तारखेला जे काही रील बघत होते पुण्यातून, माझ्या घरचे मला फोन करत होते की मनालीमध्ये खूप पाऊस पडला आहे, लोकं अडकले, 4-4, 5-5 दिवस, 60-60 तास लोकं अडकली होती. पण ह्यांच्या ग्रुपने एवढं जबरदस्त मॅनेज केलं. आणि स्वतः फोक्सिलचे ओनर प्रदीप क्षीरसागर हे स्वतः आमच्याबरोबर होते. प्रत्येक वेळेस त्यांनी मार्क काढला, प्रत्येक वेळेस पुढं थांबून पूर्ण ट्रिप आमची कंप्लीट करून दिली. त्याबद्दल मी त्यांना खूप थँक्यू म्हणतो. आणि फॅमिली सहज जर यायचं असेल तर फोक्सिल ग्रुपला 100% तुम्ही फर्स्ट प्रिपरेशन द्यावं. कारण इथं मनालीमध्ये किंवा अशा बाहेरच्या राज्यात जाऊन कोणावरही विश्वास ठेवून किंवा कुठेही अशा ट्रिपला ॲडव्हेंचर ट्रिपमध्ये जाताना खूप अडचणी मी बघितलेले आहेत. स्वतः आम्ही गाडीतून उतरून लोकांच्या गाड्या ढकलून बाहेर काढलेले आहेत. म्हणजे स्वतः आमचा एक्सपिरियन्स आहे. पण हे एक्सपिरियन्स माणसांबरोबर ट्रिप केलेली कधीही बेटर, कधीही चांगलं. खूप खूप प्रदीप सरांचं मी खूप आभारी आहे. त्यांनी मला एवढं भारी टूर करून दिलं, एवढी प्रॉपर माहिती दिली सगळ्या गोष्टीचे, प्रत्येक कुठं काय आहेत, कसे काय आहेत. प्रत्येक हिमाचल प्रदेश अख्खा फिरल्यासारखं झालं. म्हणजे लेह लडाखचे पलीकडचे जे लँड आहेत, भूभाग आहे, किंवा इकडचं भूभाग आहे, किंवा कसं काही प्रत्येक गोष्ट त्यांनी प्रॉपर आम्हाला गाईड म्हणून पण केलं सहकार्य, मित्र म्हणून पण केलं, एक फॅमिली मेंबर म्हणून पण केलं. त्यामुळे खूप खूप थँक्यू.